कष्टाने उभी केलेली मालमत्ता पोटच्या मुलानेच हडप केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे। वडिलांच्या परवानगीशिवाय त्यांच्याच मालकीचे 4 फ्लॅट बनावट भाडे कराराच्या आधारे भाड्याने देत असून तब्बल 17,40,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आणि हा गंभीर प्रकार पनवेलमधून समोर आलाय। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। माहितीनुसार नवीन पनवेल परिसरातील रहिवासी असणारे 71 वर्षीय प्रकाश त्रिंबक पाटील हे सेवानिवृत्त आहेत आणि करंजाडे परिसरात त्यांच्या मालकीचे 4 निवासी फ्लॅट आहेत। हे फ्लॅट टुडे ब्रिज आणि सहारा संकल्प या इमारतीमध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा प्रशांत पाटील हा 25 वर्षांचा आहे आणि त्यांनी वडिलांची परवानगी न घेता फ्लॅट्स बाबत बनावट भाडे करार तयार केला आणि हा आरोप त्याच्या वडिलांनी आता त्याच्यावर केलेला आहे। आरोपी प्रशांत पाटील याने भाडे करारावर वडिलांचे फोटो चिकटवून त्यांच्या खोट्या सह्या केल्या आणि वडिलांना कोणतीही कल्पना न देता त्यांचे 4ही फ्लॅट्स परस्पर भाड्याने दिले। भाडे आणि अनामत रक्कम मिळून 17,40,000 रुपये त्याने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केल्याचं तपासात उघड झालंय। त्या वडिलांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेची तक्रार दाखल केली। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी प्रशांत पाटील याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा देखील नोंदवला।